पुणे अपघात प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून ससून रुग्णालय सुद्धा चर्चेत आलेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत ससून रुग्णालयाचे डीन अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे सर। ज्या पद्धतीने या सगळ्या पुणे अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालय चर्चेत आलेले आहे, ससून रुग्णालयातल्या काही कर्मचाऱ्यांवरती कारवाई सुद्धा होताना दिसते। नेमकी काय तुमची प्रतिक्रिया आहे? अशा पद्धतीने कारवाई होते, ससूनमध्ये काही गैरकारभार चालला अशा पद्धतीने चर्चा होताना दिसत, आरोप सुद्धा होताना दिसत आहेत। मी इथं या संस्थेमध्ये अधिष्ठाता म्हणून मागच्या काळामध्ये एक 16 महिने होतो। मधल्या काळामध्ये मी इथं नव्हतो। त्यानंतर नोव्हेंबरपासून मी परत अधिष्ठाता म्हणून या ठिकाणी कार्य पाहत आहे। जो काही म्हणजे आता जे काही घडतं आहे ते निश्चितच संस्थेच्या दृष्टीनं चांगली बाब नाही आहे। कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांनी प्रामाणिकपणानं, सचोटीनं, कर्तव्यदक्षतेनं या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि आपली नियुक्ती ज्या कामाकरता झालेली आहे तेच काम या ठिकाणी केलं पाहिजे। कोणत्याही पद्धतीनं जी नेमून दिलेली कामं आहेत, जी कामं आपली नियुक्ती होत असताना आपल्याला सांगितलेली असतात ती सोडून इतर काही केलं नाही पाहिजे। परंतु आता थोडंसं या प्रकरणामध्ये थोडंसं अशा प्रकारे काम केल्यासारखं निदर्शनास येत आहे। पण सर, काल चौकशी समिती येऊन गेली, डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती येऊन गेली, चौकशी केलेली आहे। काय नेमकी काल चौकशी झालेली आहे? कारण तुम्ही स्वतःसुद्धा त्या ठिकाणी होतात, काय नेमकी चौकशी त्या सगळ्या समितीने केलेली आहे? प्रथमतः मला हे नमूदित करायचं आहे की तुम्ही जे म्हणाला की तुम्ही तिथं होता, तर मी चौकशी समितीच्या कामामध्ये मी नव्हतो। माझं चौकशी समितीचं जे कामकाज आहे ते माझ्या रूमच्या बाजूला जे रूम आहे तिथं चालू होतं। 3 सदस्यीय समिती मुंबईवरून आलेली होती आणि त्यांचं काम त्यांनी इंडिपेंडंटली, स्वतंत्रपणे त्यांना करायचं होतं। मला त्यांनी त्यामध्ये सहभागी करून घेतलेलं नाही आहे। मी माझं काम माझ्या या चेंबरमध्ये बसून करत होतो, कारण फार मोठी संस्था आहे, हॉस्पिटल आहे, कॉलेज आहे आणि त्याच्या फायलीचं काम मी इथं बसून करत होतो आणि इतर काही जे माझे रुग्ण असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील जे इथं येत होते त्यांना मी भेटत होतो। किती लोकांची साधारणतः चौकशी झालेली आहे हे तर माहिती असं नाही, कारण मी या बाबतीमध्ये समितीच्या कामकाजा बाबतीमध्ये मी इंटरॅक्शन अजिबात नाही त्यांच्याशी केलेलं। या सगळ्या याच्यामध्ये 2 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात, अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोळ यांचा नेमका काय रोल होता या सगळ्या याच्यामध्ये आणि काय त्यांच्याकडे जबाबदारी होती? नाही, आतापर्यंत जी माहिती उपलब्ध आहे, पोलीस विभागाने जी पत्राच्या स्वरूपामध्ये जी माहिती आता माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्याच्यामध्ये 3 लोक आहेत। तुम्ही 2 म्हणता, पण 3 आहेत। तिसरा एक आमचा सफाई कर्मचारी आहे। तर असे आता ह्या 2 लोकांचा जो रोल जो म्हणतो की त्याने एक ब्लड शॅम्पल जे तपासणीसाठी आपल्याला पोलिसांच्या स्वाधीन करायचं होतं, तर त्या ब्लड शॅम्पलशी काहीतरी फेरफार केले अशा पद्धतीचा एक आरोप जो आहे तो पोलिसांच्या पत्रामध्ये मधून मला म्हणजे किती, आज 29 आहे, 27 तारखेला रात्री 8 वाजता पहिल्यांदा या बाबतीची माहिती जी आहे ती पोलीस विभागानं माझ्या कार्यालयाला दिलेली आहे। या सगळ्या संदर्भात आपण काही कारवाई केली आहे का? आपल्याकडून काही कारवाई झालेली आहे का आत्तापर्यंत? नाही, याच्यामध्ये आता तात्काळ जी कारवाई जी करायची होती ती मी म्हणजे जे आमचे डॉक्टर अजय तावरे जे आहेत त्यांचा विभाग प्रमुख पदाचा जो कार्यभार आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि त्याच विभागामध्ये जे दुसरे प्राध्यापक आहेत डॉक्टर विजय जाधव यांच्याकडे मी तो कार्यभार सुपूर्द केलेला आहे। हरनोळांच्या बाबतीमध्ये ते टेम्पररी वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांना आम्ही टर्मिनेशन केलेलं आहे त्यांचं। बरं, यांना निलंबित संदर्भात टर्मिनेशन करण्याची कारवाई आहे ती माझ्या स्तरावर होत नाही, म्हणजे हा टेम्पररी असल्यामुळे मी केलेलं आहे ते टर्मिनेट केलं। अजून काही चौकशी झाली आहे का पुणे पोलिसांकडनं या सगळ्या संदर्भात आपल्याकडे? नाही, आता ती माहिती माझ्याजवळ नाही। पोलिसांनी जे काय तपासणी केली माहिती माझ्याजवळ नाही।
याच्यामध्ये अजून काही लोकांचा संबंध आहे, अजून असं काही समोर आलेलं आहे तुमच्या एकूण चौकशीमध्ये? नाही आता नाही, चौकशी मी नाही केलेली. चौकशी समितीने चौकशी केलेली आहे. त्यांचे काही निष्कर्ष असतील, त्यांचे काही निरीक्षण असतील ते आमच्या वरिष्ठ कार्यालयाला त्यांचा रिपोर्ट सादर करतील. ते तुम्हाला काही फोन वगैरे तुमच्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांचा किंवा तुम्हाला काही आलं या सगळ्या संदर्भात जी काही चौकशी सुरू आहे किंवा कारवाई सुरू आहे या संदर्भात माहिती घेण्यासाठी? नाही, तसा म्हणजे काल वगैरे काय नाही आला, पण साधारणतः पहिल्या दिवशी म्हणजे 27ला पहाटे म्हणजे जे मला 27ला जे पत्र संध्याकाळी 8 वाजता दिलं त्यातील माहितीनुसार 27 तारखेला पहाटे 5 वाजता हे जे अधिकारी 2 आहेत त्यांना अटक केलेलं आहे, ही माहिती माझ्याजवळ आली. आणि त्यानंतर मग मात्र आमचे कमिशनर सर असतील किंवा बाकीचे अधिकारी आहेत त्यांनी माझ्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या दिवसभर माझ्याजवळ काही माहिती नव्हती. कारण रितसर अधिकृत जी माहिती आहे ती मला रात्री 8 वाजता 27 तारखेला सोमवारी मला उपलब्ध झाली. धन्यवाद सर. या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजय तावरेंकडे जी जबाबदारी होती ती आता त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलेली आहे. हरनोळ यांना टर्मिनेट करण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे जी जबाबदारी होती ते टेम्पररी या ठिकाणी काम करत असल्याचं डॉक्टर विनायक काळे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीची कारवाई ही रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. कॅमेरामन अरविंदसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.